Welcome in this lecture. This lecture is based on or completely based on the topic, and this topic is reproduction in an organism. आपण पहा लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं रिप्रोडक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अँड दिस रिप्रोडक्शन these are of two types and these are सेक्सुअल रिप्रोडक्शन अँड एसेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणजेच आपण इथे एसेक्सुअल रिप्रोडक्शन, सेक्सुअल रिप्रोडक्शन याचा डिफरन्स बिटवीन देखील आपण पाहिलं होतं. त्या अगोदर आपण रिप्रोडक्शन हे नेमके काय आहे किंवा त्याला वेगवेगळे जे नेम्स आहे ते आपण पाहिलं. रिप्रोडक्शन दिस ऑल्सो कॉल्ड एज द प्रोक्रिएशन, ब्रीडिंग और दिस ऑल्सो कॉल्ड एज द प्रोपोगेशन. and this is the fundamental process. These are takes place in living organism and this is the exclusive characteristics. त्याचबरोबर आपण ह्या डिफरन्स जो बिटवीन आपण पाहिला होता सेक्सुअल रिप्रोडक्शन अँड एसेक्सुअल रिप्रोडक्शन, त्यामध्ये आपण पाहिलं होतं एसेक्सुअल रिप्रोडक्शन इन विच only one parent is involved, and in asexual reproduction gamete these are not a form, and because of that this is called as the agamogenesis. इथे गॅमेट्स फॉर्म होत नाही म्हणून त्याला अगॅमोजेनेसिस म्हणतात. यामध्ये एकच पॅरेंट इन्व्हॉल्व होतो म्हणून त्याला युनिपॅरेंटल म्हणतात. आणि यामध्ये जो नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होतो, प्रोपोगेट होतो, दिज आर जेनेटिकली कम्प्लिटली सिमिलर, म्हणजे पूर्णपणे सिमिलर असतो. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द जेनेटिकली कम्प्लिटली आयडेंटिकल, और दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द व्हेरिएशन इज कम्प्लिटली अब्सेंट. त्याचबरोबर आपण सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये हे पाहिलं होतं पहा की सेक्सुअल रिप्रोडक्शन इन विच टू पॅरेंट्स दिज आर इन्व्हॉल्व, वन इज द मेल अँड अदर इज द फिमेल. यामध्ये एक मेल असतो आणि त्याचबरोबर एक फिमेल असते. इन दिस रिप्रोडक्शन गॅमेट्स फॉर्मेशन these are takes place, that is agamogenesis process, these are happen in sexual reproduction. त्याचबरोबर आपण हे पाहिलं होतं की इन विच फर्टिलायझेशन these are also takes place. फर्टिलायझेशन म्हणजे काय? द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. आता मेल आणि फिमेल गॅमेट हे होतं कुठे होतं? सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये, बट दिज आर नॉट हॅपन इन ए सेक्शुअल रिप्रोडक्शन. अँड इन केस ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन और द लिव्हिंग ऑर्गॅनिझम these are reproduced by sexual type, and then in this living organism the new living organism or offspring these are not completely similar to the parents. कारण यामध्ये दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व होतात, एक असतं मेल आणि एक असतं फिमेल. बट आता जर आपण एसेक्सुअल रिप्रोडक्शन घेतलं तर यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही पहा. त्याचबरोबर यामध्ये गॅमेट्स फॉर्मेशन होत नाही. यामध्ये गॅमेट फॉर्मेशन होतं, फर्टिलायझेशन होतं. आता इथे गॅमेट फॉर्मेशन होताना जर आपण पाहिलं तर गॅमेट फॉर्मेशन होताना एक सेल डिव्हिजन होतं आणि ते आहे मिओसिस. म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स फॉर्म होतात, म्हणजे त्या पॅरेंट्समध्ये अगोदर गॅमेट्स फॉर्म होतात. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की त्यांच्यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन होतं. बट इन केस ऑफ एसेक्सुअल रिप्रोडक्शन, पण ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एसेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन होतं त्यांच्यामध्ये गॅमेट्स फॉर्म होत नाही, म्हणजेच त्यांच्यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन होत नाही. इन दिस केस ओनली द मायटॉसिस सेल डिव्हिजन दिज आर टेक्स प्लेस. यांच्यामध्ये फक्त मायटॉसिस सेल डिव्हिजन होतं आणि यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतही नाही, म्हणून याला ॲपोमिक्सिस म्हणतात. ॲपो मीन्स विदाऊट मिक्सिंग. बट सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये मिक्सिंग होतं. कोणाचं मिक्सिंग होतं? मेल आणि फिमेल गॅमेट्स यांचं मिक्सिंग होतं, फ्युजन होतं, ते एकत्र येतात, त्याला इथे फर्टिलायझेशन म्हणतात. फर्टिलायझेशन हे एसेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये होत नाही. आणि हा काही डिफरन्स बिटवीन आपण लास्ट म्हणजे फर्स्ट लेक्चरमध्ये इथे स्टडी केला होता. त्यामध्ये आपण एक्झाम्पल देखील पाहिले होते की इन सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम एसेक्सुअल रिप्रोडक्शन दिज आर टेक्स प्लेस आणि इन सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेक्सुअल रिप्रोडक्शन दिज आर टेक्स प्लेस. काहींमध्ये एसेक्सुअल रिप्रोडक्शन होतं, काहींमध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन होत असतं. त्यानंतर आपण फोकस केलं एसेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. प्लांट्समध्ये आपण एसेक्सुअल रिप्रोडक्शन देखील यामध्ये स्टडी केलं होतं. प्लांटमध्ये जे एसेक्सुअल रिप्रोडक्शन होतं दिस इज कॉल्ड ॲज द व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. हे देखील आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर आपण पाहिलं होतं की दिस इज द ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिस मीन्स विदाऊट मिक्सिंग ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, अँड व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मीन्स द व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट पार्टिसिपेट इन रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनमध्ये व्हेजिटेटिव्ह पार्ट जे आहे प्लांटचे ते यामध्ये पार्टिसिपेट करतात. Actually the flowering plant these are divided into two parts, shoot system and root system. These shoot system having the leaves, stem, fruit, flower, these are the different parts. But
इन केस ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, मग ज्यावेळेस व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन होतं म्हणजे नेमके काय, तर काही प्लांटचे रूटपासून जे रूट आहे दिस आर पार्टिसिपेट इन रिप्रोडक्शन, दिस प्रोड्यूस द न्यू प्लांट. In some plant these leaf or leaves this produce the new plant, and in some cases the stem these are participate in the reproduction and this produce the new plant. But the fruit and flower these are not participate in vegetative propagation. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे काय, असं प्रोपगेशन जे व्हेजिटेटिव्ह पार्टमुळे होतं, आणि these are vegetative part. Example, root, leaf, stem, these are the vegetative part. And if the vegetative part these are participate in reproduction, then that reproduction is called as the vegetative propagation or vegetative reproduction. त्यानंतर आपण पाहिलं होतं व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन विच टू टाइप्स दिस वी कॅन सी, and in which the first this is the natural vegetative propagation and second this is the artificial vegetative propagation. Natural vegetative propagation मध्ये आपण पाहिलं होतं पहा इथे root tuber you can see here the root these are in a tuber. रूट ट्यूबर यामध्ये एक्झाम्पल आपण पाहिले होते, जसे यामध्ये फॉर एक्झाम्पल आयपोमिया, पोटॅटोज, दहलिया, these are the example. Asparagus this having the solid root, and in this root the new plant these are produced, and because of these are participate in vegetative propagation. त्याचबरोबर आपण यामध्ये आणखी काही एक्झाम्पल पाहिले होते, जसे यामध्ये पोटॅटो ट्यूबर पाहिलं होतं. पोटॅटो ट्यूबर दिस इज द स्टेम ट्यूबर, दिस इज नॉट अ रूट, हे स्टेम ट्यूबर आहे, अँड दिस आर पार्टिसिपेट इन व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, दिस इज वन ऑफ द अंडरग्राउंड स्टेम, हे देखील आपण एक्झाम्पल यामध्ये पाहिलं होतं. त्याचबरोबर आपण इथे पाहिलं होतं की ॲक्च्युली runner this is also called as the creeping stem, and this creeping stem that is the stem which partially attached to the soil and partially present in the air, this is generally called as the subaerial stem, ज्याला आपण subaerial stem म्हणतो. हे जे stem आहे this is called as the runner, and these are also participate in vegetative propagation. In case of some plant which is present in the water and some these are present on the soil, जे सॉईलवरती आहे त्यांना देखील अशा पद्धतीने रनर पार्टिसिपेट करू शकतं व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनमध्ये. त्याचबरोबर वॉटरमध्ये असणारं जे प्लांट आहे तर त्यामध्ये देखील रनर इथे पार्टिसिपेट करू शकतं. तुम्ही इथे पाहू शकता हे जे रनर आहे व्हेन टच टू द सॉईल फ्रॉम दॅट नोड रिजन विच प्रोड्यूस द न्यू प्लांट, नोड रिजनपासून नवीन प्लांट इथे ग्रो होतं. ही सर्व आपण टॉपिक ऑलरेडी पाहिलेला आहे, एक रिव्हिजन बेस आपण इथे घेतोय. त्यानंतर आपण पाहिलं होतं जे ॲग्यो प्लांट आहे, या ॲग्यो प्लांटमध्ये बल्बिल्स असतात, म्हणजे एरियल स्टेम असतं, त्याचं मॉडिफिकेशन झालं असतं आणि त्यापासून नवीन प्लांट इथे ग्रो होतं, हे देखील आपण पाहिलं आहे. दिज आर स्टेम. आणि त्याचबरोबर आपण हे पाहिलं होतं की जे ब्रायोफायलम आहे, ब्रायोफायलम म्हणजे पानफुटी, तर ह्या पानफुटीमध्ये अशी एक बड येते आणि ती जी बड आहे तर त्यापासून नवीन प्लांट इथे ग्रो होतं. ॲक्च्युली दिस बड इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इपिफायलस बड. आता इपिफायलस बड म्हणजे काय, तर हा प्लांटच्या जर टिपला बड येत असेल, टिपला टोकाला बड येत असेल तर त्याला म्हणतात अपायकल बड. त्याचबरोबर ती जर नोड रिजनपासून येत असेल तर त्याला म्हणतात ॲक्झिलरी बड, आणि तर ती जर लीफ सरफेसला येत असेल तर दिस इज कॉल्ड अ इपिफायलस बड, त्याला इपिफायलस बड असे इथे म्हणतात. आणि इथे इपिफायलस बड इथे पार्टिसिपेट करते, त्यानुसार नवीन प्लांट इथे ग्रो होतं, हे आपण इथे पाहिलं होतं. त्यानंतरचं टॉपिक आपण पाहिला होता लिअरिंग. त्यामध्ये आपण इथे पाहिलं होतं मॉल्ड लिअरिंग किंवा इथे दुसरा प्रकार आपण स्टडी केला होता इयर लेअरिंग. ही दोन्ही प्रकार आपण यामध्ये पाहिले होते की ही जे टेक्निक आहे दीज आर द आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. एखादा प्लांट लवकर ग्रो करायचे तर त्यासाठी ही टेक्निक यामध्ये यूज केली जाते. त्यानंतर आपण हा देखील टॉपिक इथे पाहिला होता पहा, ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंगमध्ये आपण बर्ड ग्राफ्टिंग पाहिलं होतं की यामध्ये जी बर्ड आहे किंवा जो कोम आहे ज्याला आपण इथे सिऑन म्हणणार, तर तो सिऑन इथे इन्सर्ट केला जातो स्टॉकमध्ये जे रूटेड प्लांट आहे, आणि यामध्ये टी सेप सेक्शन घेतलं जातं आणि त्यानुसार त्याला इथे बेंड केलं जातं. त्यानंतर अप्रोच ग्राफ्टिंग पाहिलं होतं, त्याचबरोबर टंग ग्राफ्टिंग आपण पाहिलं होतं, त्याचबरोबर इथे क्राउन ग्राफ्टिंग आणि त्याचबरोबर यामध्ये वेड्ज ग्राफ्टिंग, असे ग्राफ्टिंगचे आपण वेगवेगळे टाईप्स यामध्ये स्टडी केले होते. त्यानंतर आपण पाहिलं होतं मायक्रो प्रोपोगेशन. टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये काही टिश्यूजपासून आपण खूप सगळे प्लांट, एक प्लांट तर ग्रो होतं बट आपण खूप सगळे प्लांट इथे ग्रो करू शकतो. अँड दिस टेक्निक दिस इज द मायक्रो प्रोपोगेशन. दिस आर हॅपन विदाऊट सॉईल, म्हणजे विदाऊट सॉईल आपण ही टेक्निक करू शकतो. दिस इज ऑल्सो वन ऑफ द आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. हे देखील आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन आहे, आणि अशा पद्धतीने आपण वेगवेगळे जे टाईप्स आहे ते यामध्ये स्टडी केले होते. त्याचबरोबर आपण एक शेवटचा देखील इथे टाईप पाहिला होता, अँड दिस इज द
Apomixis. Apomixis is without a mixing of male and female gamete. Without mixing of male and female gamete, the seed these are also formed. सीड देखील यामध्ये फॉर्म होऊ शकतं आणि ते जे सीड आहे त्याला ॲपोमिक्टिक सीड किंवा यामध्ये ॲगॅमोस्पर्मी असे देखील यामध्ये म्हणतात. यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही. रिमेंबर, एसेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स तयारही होत नाही, गॅमेट्स फ्यूजही होत नाही आणि त्याचबरोबर इथे फर्टिलायझेशन होत नाही. फर्टिलायझेशन होत नाही म्हणजेच यामध्ये ॲपोमिक्सिस होतं असं याचं मिनिंग आहे. ॲपोमिक्सिस होतं म्हणजे काय, तर यामध्ये गॅमेट मिक्स होत नाही असा त्याचं इथे मिनिंग होतं. सो इथपर्यंत आपण टॉपिक ऑलरेडी अगोदरच्या लेक्चरमध्ये स्टडी केला आहे. बट इन दिस व्हिडिओ लेक्चर और इन दिस लेक्चर वी फोकस ऑन द MCQs विच बेस्ड ऑन दिस ऑल टॉपिक. आत्तापर्यंत हा जो टॉपिक आपण याची रिव्हिजन घेतली तर या टॉपिकवरती बेस जे MCQs आहे ते MCQs आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे पाहणार आहोत. Welcome in today's lecture. In this lecture we focus on the MCQs which are based on the reproduction. Last lecture मध्ये आपण इथे चॅप्टर स्टार्ट केला होता रिप्रोडक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ॲक्च्युली रिप्रोडक्शन these are of two type, asexual reproduction and sexual reproduction. But in this lecture we focus on the MCQs which based on the asexual type of reproduction in living organism. मग यामध्ये पहिला क्वेश्चन इथे आपण पाहू. फर्स्ट क्वेश्चन आहे asexual reproduction is also known as. Asexual reproduction is also known as. First option is that amphimixis, second is the premixis, third is the apomixis and fourth this is the syngamy. These are the options and in which is the asexual reproduction. यामध्ये फाइंड आउट करायचे की asexual reproduction म्हणजे नेमके काय. Actually amphimixis means what? Amphi means both. Both means what? The male and female. Both male and female these are mixes or mixing these are takes place. This is called as the amphimixis. Amphimixis म्हणजे दोघंही यामध्ये मिक्स होत आहेत. एक आहे मेल आणि एक आहे फिमेल अँड दिस इज वन ऑफ द सेक्सुअल रिप्रोडक्शन. हे यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. त्यानंतर आहे प्रीमिक्सिस. प्रीमिक्सिस मीन्स व्हॉट? if the any substance which having the different parts. कोणताही आपण यामध्ये एखादा सबस्टन्स घेतला, पदार्थ घेतला, त्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात, वेगवेगळे यामध्ये सब पार्टिकल्स असतात अँड दिस आर कंबाइनली कॉल्ड ॲज द प्रीमिक्सिस. त्यांना इथे प्रीमिक्सिस म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲपोमिक्सिस. ॲपो मीन्स विदाऊट. यामध्ये विदाऊट म्हणजे च्याशिवाय. यामध्ये विदाऊट मिक्सिंग ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होतं आहे बट यामध्ये विदाऊट मिक्सिंग आहे. विदाऊट मिक्सिंग म्हणजे यामध्ये मिक्सिंग होत नाही. कुणाचं मिक्सिंग होत नाही, तर यामध्ये मेल आणि फिमेल हे जे गॅमेट्स आहे तर यांचं मिक्सिंग यामध्ये होत नाही अँड न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होतो अँड दिस आर हॅपन इन द एसेक्सुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. अँड लास्ट ऑप्शन इज दॅट सिनगॅमी. सिनगॅमी मीन्स यामध्ये फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होत असेल त्याला ॲम्फिमिक्सिस देखील म्हणतात, त्याला सिनगॅमी देखील यामध्ये म्हणतात. सिनगॅमी मीन्स फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. दिस ऑल्सो कॉल्ड एज द फर्टिलायझेशन. बट ॲपोमिक्सिस मीन्स विदाऊट मिक्सिंग ऑफ मेल अँड फिमेल. मेल आणि फिमेल यामध्ये एकत्र येत नाही अँड बिकॉज ऑफ दॅट द apomixis this is the correct answer. Apomixis means without a mixing of male and female gamete new living organism is formed and actually this is a asexual reproduction in which only one parent is involved. So आपण आता नेक्स्ट क्वेश्चन इथे पाहू. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट apomixis in plant means development of plant. ॲपोमिक्सिस इन प्लांट. मग झाडामध्ये जर ॲपोमिक्सिस आहे दॅट मीन्स त्याचं मिनिंग असं होतं की डेव्हलपमेंट ऑफ अ प्लांट. प्लांटचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीने आहे. यामध्ये पहिलं ऑप्शन आहे पहा, विदाऊट द फ्युजन ऑफ गॅमेट्स, फ्रॉम फ्युजन ऑफ गॅमेट्स, फ्रॉम स्टेम कटिंग, फ्रॉम रूट कटिंग. ॲक्च्युली यामध्ये ॲपोमिक्सिस म्हणजे एसेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. एसेक्सुअल रिप्रोडक्शन हे प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टपासून देखील होऊ शकतं, जसं स्टेम आहे, रूट आहे. बट यांना इथे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणतात. मग क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, क्वेश्चनमध्ये दिलं आहे ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिस मीन्स विदाऊट अ फ्युजन ऑफ गॅमेट. आता इथे प्लांटमध्ये स्टेमनुसार देखील न्यू प्लांट फॉर्म होऊ शकतं, रूटनुसार देखील होऊ शकतं. बट यामध्ये ॲपोमिक्सिस इन प्लांट दिलेले आहे. ॲपोमिक्सिस मीन्स विदाऊट अ मिक्सिंग ऑर विदाऊट अ फ्युजन ऑफ गॅमेट्स. यामध्ये गॅमेटचं फ्युजन होत नाही आणि नवीन प्लांट तयार होतं, त्याला इथे म्हणायचं आहे
ॲपोमिक्सिस. मग एखाद्या प्लांटमध्ये ॲपोमिक्सिस होतं आहे, नवीन प्लांट डेव्हलप होतं आहे, तर त्यामध्ये विदाऊट अ फ्युजन ऑफ गॅमेट्स यामध्ये आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, एसेक्सुअल रिप्रोडक्शन ओनली इनॉल्स. एसेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये काय इनॉल्स होतं? पहिला ऑप्शन आहे मिओसिस, सेकंड आहे मायटोसिस, थर्ड आहे फर्टिलायझेशन आणि त्यानंतर फोर्थ आहे मिओसिस अँड फर्टिलायझेशन. ॲक्च्युली जर आपण प्लांट घेतले किंवा कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेतला तर त्यामध्ये वेगवेगळं सेल डिव्हिजन होत असतं. त्यामध्ये महत्त्वाचे 2 सेल डिव्हिजन होतात, मायटोसिस अँड मिओसिस. बट असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम की ज्यामध्ये एसेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन होतं. आता एसेक्सुअल रिप्रोडक्शन याला युनिपॅरेंटल देखील म्हणतात, ॲपोमिक्सिस देखील म्हणतात. ॲपोमिक्सिस मीन्स विदाऊट मिक्सिंग, युनिपॅरेंटल म्हणजेच यामध्ये एकच पॅरेंट इथे इन्व्हॉल्व होतो. मग ह्या ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एसेक्सुअल रिप्रोडक्शन होतं त्यांच्यामध्ये गॅमेट्स फॉर्म देखील होत नाही. गॅमेट्स म्हणजे काय? हॅप्लॉइड सेल. यांच्यामध्ये हॅप्लॉइड सेल तयार होत नाही, कारण यांच्यामध्ये एकच लिव्हिंग ऑर्गॅनिझम नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार करू शकतो. मग इथे गॅमेट्स तयार होत नाही. ॲक्च्युली गॅमेट्स म्हणजे काय? हॅप्लॉइड सेल. कशी तयार होते? मिओसिस सेल डिव्हिजनने. मिओसिस सेल डिव्हिजनने डिप्लॉइड सेलपासून हॅप्लॉइड सेल तयार होते. त्यानंतर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट म्हणजे 2 मेलचे हॅप्लॉइड सेल आणि फिमेलचे हॅप्लॉइड सेल यांचं फ्युजन होतं. त्यालाच फर्टिलायझेशन असं म्हणतात आणि नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतं. पण हे कुणामध्ये होतं? सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये होतं. बट एसेक्सुअलमध्ये हे फ्युजन होत नाही मेल आणि फिमेल गॅमेटचं. त्याचबरोबर मग फ्युजनही होत नाही म्हणजे गॅमेट्सही तयार होत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की त्यांच्यामध्ये मिओसिस होत नाही, फ्युजन होत नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही. मग ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एसेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन होतं त्यांच्यामध्ये काय होत असतं? मग ओनली मायटोसिस सेल डिव्हिजन. मायटोसिस सेल डिव्हिजन दॅट इज द इक्वेशनल सेल डिव्हिजन. असं सेल डिव्हिजन की जे इक्वेशनल आहे. ह्या टाईपचं सेल डिव्हिजन अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होतं की ज्यांच्यामध्ये काय आहे? एसेक्सुअल रिप्रोडक्शन इथे होत असतं किंवा ज्यांच्यामध्ये एसेक्सुअल रिप्रोडक्शन ही पद्धत आहे. आता सेक्सुअल रिप्रोडक्शन ज्यांच्यामध्ये होतं त्यांच्यामध्ये अगोदर मिओसिसने गॅमेट्स तयार होतात, त्यानंतर गॅमेट्स फ्यूज होतात म्हणजे फर्टिलायझेशन होतं, त्यानंतर तिथे फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगॉट फॉर्म होतो आणि त्यानंतर तिथे झायगॉट सेल फॉर्म झाल्यानंतर तिथे मायटोसिस होतं. बट एसेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये मिओसिस आणि त्याचबरोबर फर्टिलायझेशन हे दोन्हीही यामध्ये होत नाही आणि म्हणून इथे आन्सर आहे मायटोसिस. एसेक्सुअल रिप्रोडक्शन ओनली इनॉल्स, फक्त यांच्यामध्ये मायटोसिस होतं, मिओसिस सेल डिव्हिजन होत नाही. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, यामध्ये काही 2 पार्ट्स दिले पहा. यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे 2 पार्ट्स दिले आणि इथे मॅच द पेअर करायचे, जोड्या लावायच्या आहे. इथे फर्स्ट आहे ईस्ट, सेकंड आहे पेनिसिलियम, त्यानंतर थर्ड आहे यामध्ये फिलामेंटस अल्गी आणि त्यानंतर फोर्थ आहे यामध्ये क्लॅमिडोमोनस. म्हणजे ए नंबरला आहे ईस्ट, त्यानंतर बी नंबरला आहे पेनिसिलियम, सी नंबरला आहे फिलामेंटस अल्गी आणि डी नंबरला आहे क्लॅमिडोमोनस. मग आता यांची पेअर इथे जोडायची आहे. दीज हॅविंग सम टाईप्स ऑफ एसेक्सुअल रिप्रोडक्शन, जसे यामध्ये फ्रॅगमेंटेशन दिलेलं आहे, झूस्पोर दिलेलं आहे, बडिंग दिलेलं आहे, त्याचबरोबर कॉनिडिया दिले. मग आता फ्रॅगमेंटेशन कुणामध्ये होतं? तर आपण अगोदर ह्या वर्डनुसार जाऊ म्हणजे ईस्टमध्ये जाऊ. आता ईस्टमध्ये फ्रॅगमेंटेशन होतं का? नाही. ईस्टमध्ये कोणती प्रोसेस होत आहे? बडिंग. हे आपण अगोदर लेक्चरला पाहिले. तर बडिंग हे देखील एसेक्सुअल रिप्रोडक्शन आहे, फ्रॅगमेंटेशन देखील एसेक्सुअल टाईपचं रिप्रोडक्शन आहे. झूस्पोर हा यामध्ये एसेक्सुअली प्रोड्यूस होणारा इथे स्पोर आहे, त्याचबरोबर कॉनिडिया देखील यामध्ये एसेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट करतो. मग आपण जर इथे विचार केला की यांच्या पेअर जोडायच्या, तर ईस्टमध्ये काय होतं? बडिंग. म्हणजे एची पेअर कुणासोबत येईल? थर्डसोबत. इथे तुम्ही पाहू शकता, त्याचबरोबर इथे देखील तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सेकंड आहे पेनिसिलियम. पेनिसिलियम हा फंगस आहे आणि ज्यामध्ये स्पोर तयार होतात ते यामध्ये कॉनिडिया असतात. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर बीमध्ये फोर्थसोबत त्याची पेअर फॉर्म होते, इथे आहे. त्याचबरोबर बाकी कुठेही नाही. म्हणजे इथे पहा, अशा टाईपचे जर MCQज असेल, आपण 1-2 जरी इथे पेअर इथे फाइंड आउट केलं तर आन्सर इथे करेक्ट येण्याची पॉसिबिलिटी असते. ईस्टमध्ये बडिंग होतं, त्याचबरोबर पेनिसिलियममध्ये कॉनिडिया नावाचे स्पोर फॉर्म होतात, त्याचबरोबर फिलामेंटस अल्गीमध्ये फ्रॅगमेंटेशन होतं आणि त्याचबरोबर क्लॅमिडोमोनसमध्ये झूस्पोर तयार होतात आणि म्हणून इथे आन्सर आहे करेक्ट ए. कारण एमध्ये काय दिलेले पहा, एची पेअर थर्डसोबत आहे जिथे बडिंग आहे, त्यानंतर बीची पेअर आहे यामध्ये कॉनिडियासोबत, सीची पेअर आहे यामध्ये फ्रॅगमेंटेशनसोबत आणि डीची पेअर यामध्ये आहे झूस्पोरसोबत. म्हणून आन्सर इथे आहे ए.
म्हणजे फर्स्ट. चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू. यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन खालीलपैकी कोणतं नाही आहे असे यामध्ये विचारलेले. ॲक्च्युली आता व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणजे काय, आपण जर एक फ्लावरिंग प्लांटचा विचार केला तर दिस आर हॅव्हिंग द रूट सिस्टीम, शूट सिस्टीम. त्यांना रूट सिस्टीम, शूट सिस्टीम असे वेगवेगळे इथे पार्ट असतात. आता रूट सिस्टीममध्ये सगळे रूट असतात, शूट सिस्टीममध्ये स्टेम असतं, इथे स्टेम असतं, त्याचबरोबर इथे ब्रँचेस असतात, त्याचबरोबर यामध्ये लीव्ज असतं किंवा आपण त्याला इंडिव्हिज्युअल इथे लीफ म्हणतो. मग असे वेगवेगळे पार्ट्स, त्याचबरोबर फ्लावर असतं आणि त्याचबरोबर यामध्ये फ्रूट असतं. बट इन दिस केस द रूट, स्टेम अँड लीव्ज दीज आर द व्हेजिटेटिव्ह पार्ट. हे झालं व्हेजिटेटिव्ह पार्ट. मग असे पार्ट की जे व्हेजिटेटिव्ह आहे प्लांटचे, असे पार्ट की जे व्हेजिटेटिव्ह आहे त्यांच्यापासून जर नवीन प्लांट तयार होत असेल किंवा त्यापासून जर रिप्रोडक्शन प्रोपोगेशन होत असेल, रिप्रोडक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रोपोगेशन, ते जर व्हेजिटेटिव्ह पार्टपासून होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज द व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. त्याला इथे म्हणतात व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. आता इथे जर आपण दुसरा विचार केला सीडचा, आता सीड यापासून जर नवीन प्लांट ग्रो होत असेल तर दिस इज नॉट अ एसेक्सुअल रिप्रोडक्शन. ते एसेक्सुअल रिप्रोडक्शन आहे किंवा ते व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन नाही. का? कारण सीड कसं तयार होतं, तर सीड तयार होताना अगोदर मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात. मग मेल आणि फिमेल गॅमेट जर एकत्र येत असेल तर दिस इज द सेक्सुअल रिप्रोडक्शन, म्हणून ते एसेक्सुअलमध्ये येत नाही. आणि ज्यावेळेस मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात त्यावेळेस ओव्हलचं कन्व्हर्जन सीडमध्ये होतं आणि सीड आपण जमिनीत लावतो त्यावेळेस नवीन प्लांट येतं. मग जर इथे मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊन सीड तयार होऊन त्यापासून नवीन प्लांट ग्रो होत असेल तर दिस इज नॉट अ एसेक्सुअल रिप्रोडक्शन, दिस इज द सेक्सुअल रिप्रोडक्शन. ते यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. आता एसेक्सुअल रिप्रोडक्शन जे प्लांटमध्ये होतं व्हेजिटेटिव्ह पार्टमुळे त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असे देखील यामध्ये म्हणतात. मग इथे जर आपण पाहिलं तर ट्यूबर, बल्ब, त्याचबरोबर कॉर्म दीज आर द अंडरग्राऊंड स्टेम. हे अंडरग्राऊंड स्टेम आहे आणि त्यांच्यापासून जर नवीन प्लांट तयार होत असेल तर दीज आर द व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन और व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेल. बट सीड दीज आर नॉट अ व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेल, कारण सीड कसं तयार होतं, बाय फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे रनर इज. रनर इज यामध्ये पहिला ऑप्शन आहे क्रीपिंग स्टेम, एरियल रूट, एरियल स्टेम, अंडरग्राउंड स्टेम. ॲक्च्युली रनर these are present on the soil surface. This present on the soil surface, that is these are partially attached to the soil and partially air. This is also called as the subaerial or this is also called as the creeping. याला क्रिपिंग स्टेम म्हणतात. दिस इज द स्टेम. हे स्टेम आहे बट याचा पार्शियल पार्ट सॉईलला टच असतो किंवा पार्शियली यामध्ये एअरमध्ये असतो, त्याला सब एरियल किंवा यामध्ये क्रिपिंग स्टेम देखील म्हणतात. अँड दिस इज द रनर. बट रनरचे यामध्ये दोन प्रकार पडतात. यामध्ये सॉईलवरती असणारं रनर वेगळं आणि पाण्यावरती असणारं रनर वेगळं. पाण्यावरती जे असणारं रनर आहे दिस इज कॉल्ड ॲज द ॲक्वॅटिक रनर. त्याला ॲक्वॅटिक रनर इथे म्हणतात. असे यामध्ये रनर जे आहे तर ते सब एरियल स्टेमचा इथे प्रकार आहे आणि म्हणून इथे आन्सर आहे क्रिपिंग स्टेम. एरियल जे रूट आहे त्याचबरोबर एरियल स्टेम आहे, अंडरग्राऊंड स्टेम आहे. एरियल रूट इथे आपण निमॅटोफोर जर घेतलं आहे तर जे निमॅटोफोर आहे दिस आर द एरियल रूट. रूट देखील एरियल असतात म्हणजे वरती असतात. त्याचबरोबर यामध्ये जर आपण एरियल स्टेम घेतलं तर जसं बल्बिल आहे ते रिप्रोडक्शन करतं बट ते एरियल आहे. अंडरग्राऊंड स्टेम घेतलं तर ट्यूबर आपण पाहिलं, कॉर्म, बल्ब दिस आर द अंडरग्राऊंड स्टेम. But runner this is the creeping stem, that is the subaerial stem. These are partially attached to the soil and partially present in the air. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे इन ग्राफ्ट. इन ग्राफ्ट स्टॉक इज रूटेड, सियॉन इज रूटेड, स्टॉक इज सुपिरियर क्वालिटी अँड स्टॉक इज ग्राफ्टेड ऑन सियॉन. आता ॲक्च्युली ग्राफ्टिंग म्हणजे काय, तर एक जे प्लांट आहे ज्याचे रूट सॉईलमध्ये आहे असं जे प्लांट आहे तर त्यामध्ये डिझायर जे प्लांट आहे त्याची इथे ब्रँच इन्सर्ट केली जाते आणि त्या प्रोसेसला इथे ग्राफ्टिंग म्हणतात. त्या प्रोसेसला ग्राफ्टिंग इथे म्हणतात. मग असं प्लांट की जे रूटेड आहे किंवा ज्याचे रूट सॉईलमध्ये आहे त्याला इथे म्हणतात स्टॉक आणि जी ब्रँच याच्यामध्ये फिक्स केली जाते त्याला इथे ग्राफ्ट किंवा इथे सियॉन म्हणतात. ग्राफ्ट किंवा सियॉन म्हणतात. ग्राफ्ट किंवा सियॉन म्हणजे अशी ब्रँच जी डिझायर आहे आणि जी एका प्लांटमध्ये इन्सर्ट केली जाते. म्हणजे इथे नेहमी सियॉन हे स्टॉकमध्ये इन्सर्ट केलं जातं आणि स्टॉक म्हणजे काय तर यामध्ये रूटेड प्लांट. मग रूटेड प्लांट म्हणजे काय
की ज्याचे रूट इथे सॉईलमध्ये आहे. म्हणून याला इथे याचं जर आपण करेक्ट आन्सर पाहिलं तर दिस इज द स्टॉक इन रूटेड. त्याचा आन्सर आहे स्टॉक दीज आर रूटेड, स्टॉक इज रूटेड, दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स. आणि यामध्ये एक लक्षात ठेवा की जे सिऑन आहे, जी ब्रँच यामध्ये स्टॉकमध्ये ॲड केली जाते तर दिस हॅविंग द सुपिरियर क्वालिटी. यामध्ये स्टॉकमध्ये इन्फिरियर क्वालिटी असते किंवा ते सुपिरियर नसतं, म्हणून यामध्ये ग्राफ्टिंग प्लॅनमध्ये ग्राफ्टिंग केलं जातं. म्हणून इथे आन्सर आहे स्टॉक इज रूटेड. जो पार्ट रूटेड असतो त्याला इथे स्टॉक म्हणतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्राफ्टिंग इज यूज टू प्रोपोगेट द प्लांट्स बिकॉज इट इज फास्टर दॅन द प्रोपोगेटेड बाय सीड. त्याचबरोबर इट मेंटेन्स अ डिझायर सेट ऑफ जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स, इट कंबाईन द जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिझायर प्लांट, आणि लास्ट आहे अ प्लांट कॅन बी प्रोड्यूस बाय द मेनी मोर दॅन सीड्स. आता जर आपण ग्राफ्टिंगचा विचार केला तर ग्राफ्टिंगमध्ये इथे जर आपण पाहिलं तर ग्राफ्टिंगमध्ये 2 प्लांटचं कॉम्बिनेशन असतं. यामध्ये एक असतं स्टॉक आणि एक असतं सिऑन. आताच मी तुम्हाला सांगितलं एक प्लांट जे रूटेड आहे त्याला म्हणतात स्टॉक, त्याच्यामध्ये जी ब्रँच इन्सर्ट केली जाते त्याला म्हणतात सिऑन किंवा त्याला म्हणतात ग्राफ्ट. आणि त्यानुसार आता एकाच प्लॅनमध्ये आपल्याला वेगवेगळे जे जेनेटिक कॅरेक्टर आहे, ह्या प्लॅनचे देखील कॅरेक्टर आपल्याला मिळतात, ह्या प्लॅनचे देखील इथे कॅरेक्टर जेनेटिक कॅरेक्टरचं कॉम्बिनेशन आपल्याला भेटतं. म्हणजे ग्राफ्टिंगमध्ये ज्या प्लॅनची ब्रँच इथे ॲड केली जाते त्याचे देखील कॅरेक्टर आपल्याला भेटतात. त्याचबरोबर ज्या प्लॅन्टमध्ये ती इन्सर्ट केली जाते या प्लॅनचे देखील कॅरेक्टर आपल्याला इथे एक्सप्रेस झालेले दिसतात. आणि इन विच द जेनेटिक कॉम्बिनेशन वी कॅन सी. आता इथे जेनेटिक कॉम्बिनेशन असतं, एक स्टॉक असणारं प्लांट आणि एक सिऑन असणारं, या दोघांचंही कॉम्बिनेशन इथे पाहायला भेटतं. म्हणजेच यामध्ये जेनेटिक कॉम्बिनेशन असतं. अँड इट कंबाईन्स द जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिझायर प्लांट, म्हणून यामध्ये ग्राफ्टिंग केलं जातं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, आता इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा द प्लांट ऑफ रिटेन बाय द ग्राफ्टिंग इज. आपल्याला ग्राफ्टिंगनुसार जे प्लांट भेटतं ते कोणत्या प्रकारामध्ये येतं. फर्स्ट आहे कंपोजिट प्लांट, नेक्स्ट आहे हायब्रिड प्लांट, त्यानंतर आहे ट्रान्सजेनिक प्लांट आणि त्यानंतर आहे नन ऑफ दीज. कंपोजिट प्लांट म्हणजे काय तर कॉम्बिनेशन. आता इथे जर आपण ग्राफ्टिंग घेतलं तर ग्राफ्टिंगमध्ये एक स्टॉक असतं असं आपण पाहिलं की जे रूटेड प्लांट आहे आणि त्यावरती आपण दुसऱ्या जो प्लांट आहे तिची ब्रँच असेल किंवा बर्ड असेल हे आपण त्यामध्ये फिक्स करतो, म्हणजे याला सिऑनला फिक्स करतो. मग यामध्ये 2 प्लांटचे कॅरेक्टरिस्टिक्स कंबाईन होतात. यामध्ये जे सिऑन आहे ज्याला आपण ग्राफ्ट म्हणतो त्याचबरोबर ते स्टॉकवरती फिक्स होतं आणि त्यानुसार आपल्याला जे प्लांट भेटतं दीज आर ॲक्च्युली कंपोजिट प्लांट. बट व्हॉट इज मीन बाय हायब्रिड प्लांट. हायब्रिड प्लांट म्हणजे काय तर आता सपोज एक फ्लावरिंग प्लांट आहे, त्यानंतर हे दुसरे यामध्ये फ्लावरिंग प्लांट आहे. मग आता 2 वेगवेगळे फ्लावरिंग प्लांट आहे तर ह्या फ्लावरवरचे किंवा ह्या फ्लावरमध्ये येणारे जे पोलन ग्रेन आहे तर ते जर दुसऱ्या प्लांटवरती दुसऱ्या प्लांटच्या फ्लावरवरती जात असेल किंवा यामध्ये एका प्लांटचे पोलन ग्रेन दुसऱ्या प्लांटच्या स्टिग्मावरती जात असेल तर त्यावेळेस तो जो प्रकार आहे तर त्याला इथे क्रॉस पॉलिनेशन इथे म्हणतात. आणि असा जो प्रकार आहे तर ते घडल्यानंतर यामध्ये जे सीड तयार होणार आहे, आता याचे पोलन ग्रेन जर याच्यावरती पडले इथे जे सीड येतील तर ते सीड यामध्ये हायब्रिड सीड असणार आहे, कारण यामध्ये 2 वेगवेगळ्या प्लांटचे इथे कॉम्बिनेशन असणार आहे. अँड हायब्रिडायझेशन दिस इज ऑल्सो वन ऑफ द सेक्स्युअल रिप्रोडक्शन. हे सेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे कारण यामध्ये कॉम्बिनेशन घडून आणलं जातं यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं. त्याचबरोबर नेक्स्ट यामध्ये ऑप्शन होतं की इथे ट्रान्सजेनिक प्लांट म्हणजे काय. ट्रान्सजेनिक प्लांट म्हणजे काय पहा, इथे आज बायोटेक्नॉलॉजीचा खूप जास्त यूज केला जातो आहे. मग इथे जर आपण प्लांटच्या काही सेल घेतल्या आणि त्यामध्ये असणारा जो जेनेटिक मटेरियल आहे म्हणजे जो DNA आहे त्या DNA आपण जर काही इथे जेनेटिक इंजिनिअरिंग करत असेल किंवा त्याला कट करत असेल आणि डिझायर सेगमेंट त्यामध्ये ॲड करत असेल, मग एखादं प्लांट आहे सपोज आणि त्यामध्ये आपण DNA सेक्शन कट केला किंवा एखादा जीन रिमूव्ह केला आणि त्यामध्ये डिझायर सेगमेंट यामध्ये ॲड केला तर त्यानुसार हे जे प्लांट आहे तर ह्या प्लांटमध्ये ज्याच्यामध्ये आपण डिझायर जीन ॲड केलेला आहे तर त्या प्लांटचे कॅरेक्टरिस्टिक्स यामध्ये चेंज होणार आहे. आणि ते जे नवीन प्लांट तयार होणार आहे की ज्यामध्ये आपण जेनेटिक इंजिनिअरिंग करणार आहे तर ते जे न्यू प्लांट असणार आहे त्याला इथे म्हणायचं आहे ट्रान्सजेनिक प्लांट. हे ट्रान्सजेनिक प्लांट आपल्याला इथे भेटतं आफ्टर द जेनेटिक टेक्नॉलॉजी किंवा इथे DNA रिकॉम्बिनेशन जे टेक्नॉलॉजी आहे त्यानुसार आपल्याला हे ट्रान्सजेनिक प्लांट इथे भेटत असतं. बट ग्राफ्टिंगनुसार आपल्याला जे प्लांट मिळतं दिस इज द कंपोजिट प्लांट.
ते असतं यामध्ये कंपोजिट प्लांट, कारण यामध्ये 2 प्लांटचं कॉम्बिनेशन असतं, एक असतं स्टॉक आणि दुसरं असतं सियॉन, म्हणजेच त्याला इथे ग्राफ्ट देखील म्हणतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्राफ्टिंग इज सक्सेसफुल इन डायकॉट बट दीज आर नॉट इन केस ऑफ मोनोकॉट बिकॉज द डायकॉट हॅव. क्वेश्चनमध्ये दिले की ग्राफ्टिंग ही सक्सेसफुली आपण करू शकतो डायकॉटमध्ये, ती आपण मोनोकॉटमध्ये करू शकत नाही, कारण डायकॉटमध्ये असं काय आहे, यामध्ये पहिला आहे व्हास्क्युलर बंडल अरेंज इन अ रिंग, त्यानंतर आहे कॅम्बियम फॉर सेकंडरी ग्रोथ, त्यानंतर व्हेसल्स विथ एलिमेंट अरेंज एंड टू एंड, आणि त्यानंतर आहे कॉर्क कॅम्बियम. आता जर आपण इथे पाहिलं तर जे डायकॉट आहे तर त्या डायकॉटमध्ये सेकंडरी ग्रोथ होते. सेकंडरी ग्रोथ म्हणजे नेमके काय असतं पहा. सेकंडरी ग्रोथ म्हणजे असा प्रकार आहे की जे प्लांट आहे, डायकॉटचे प्लांट आहे, डायकॉटच्या प्लांटच्या स्टेममध्ये अगोदर सगळ्या ज्या सेल्स आहे किंवा टिश्यू आहे दिस बिकम द परमनंट, त्या परमनंट बनतात, म्हणजे फिक्स बनतात, त्यांचं फंक्शन यामध्ये फिक्स होऊन जातं. बट त्यामध्ये कधी सीझन बदलल्यानुसार यामध्ये असंही होऊ शकतं की त्यातल्या ज्या परमनंट सेल आहे दीज आर डिव्हाइड अँड रिडिवाइड, त्या इथे डिव्हिजन करतात, रिडिव्हिजन करतात, अँड दॅट सेल दिस इज कॉल्ड ॲज द कॅम्बियम, त्यांना इथे कॅम्बियम म्हणतात. आता यामध्ये कॉर्क कॅम्बियम देखील आहे, बट कॉर्क कॅम्बियम दीज आर प्रेझेंट ऑन द एक्सटर्नल साईड ऑर दीज आर प्रेझेंट इन द कॉर्टिकल सेल. कॉर्टिकल सेल म्हणजे काय, जर आपण झाडाचा सेक्शन घेतला तर ह्या ज्या एपिडर्मिस सेल आहे याच्यानंतरच्या सेल ज्या आहेत तर त्यांना इथे म्हणायचे कॉर्टेक्स सेल, आणि त्यामधल्या ज्या सेल आहे ज्या कॅम्बियम बनतात दिस इज कॉल्ड ॲज द कॉर्क कॅम्बियम. बट यामध्ये कॅम्बियम म्हणजे काय, तर अशा कॅम्बियम ज्यामध्ये कॉर्क कॅम्बियम पण येतं, पण त्यामध्ये जे व्हास्क्युलर बंडल आहे, डायकॉटमध्ये जे व्हास्क्युलर बंडल आहे त्यामध्ये व्हास्क्युलर बंडलमध्ये येतं झायलम आणि फ्लोएम, यांच्या बिटवीन असणाऱ्या ज्या सेल आहेत त्या इथे मेरिस्टेमॅटिक बनतात. मेरिस्टेमॅटिक म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये डिव्हिजनची ॲबिलिटी येते, डिव्हिजन करायला लागतात. मग अशा ज्या सेल आहे तर दिस इज कॉल्ड ॲज द कॅम्बियम, त्यांना देखील यामध्ये कॅम्बियम म्हणतात. मग कॉर्क कॅम्बियम जशा आहे तसंच इथे देखील ह्या कॅम्बियम असतात, आणि त्यानुसार नवीन झायलम आणि फ्लोएम यामध्ये प्रत्येक इथे सीझननुसार यामध्ये तयार होत असतं. अँड ॲक्च्युली दीज सेल दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द ग्राफ्टिंग टेक्निक. ग्राफ्टिंग टेक्निक यामुळे पॉसिबल होते कारण इथे सेकंडरी ग्रोथ होते, म्हणजे प्रत्येक वेळेस नव्याने इथे व्हास्क्युलर बंडल झायलम आणि फ्लोएम डायकॉटमध्ये तयार होतात, आणि त्यामुळे इथे ग्राफ्टिंग पॉसिबल आहे. कारण ग्राफ्टिंगमध्ये ह्या कॅम्बियम इथे पार्टिसिपेट करतात, दोघांच्याही जे यामध्ये स्टॉक आहे आणि जे सियॉन आहे दोघांच्याही इथे ज्या कॅम्बियम आहे ते इथे पार्टिसिपेट करतात, आणि त्यानुसार इथे जी ब्रँच इथे फॉर्म होते, आणि त्यानुसार इथे नवीन ज्या ब्रँचेस आहे त्या इथे अराईज होतात. म्हणजे यामध्ये सुरुवातीला यामध्ये दोन्हीही कॅम्बियम इथे पार्टिसिपेट करत असतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन ग्राफ्टिंग द कॅलस इज अ फॉर्म बाय activity of cambium of stalk scion or scion stalk, activity of cambium of scion only, activity of cambium of stalk only, and the protective material form over the joint. आता इथे जर पाहिलं तर यामध्ये जी सियॉन आहे आणि स्टॉक आहे बोथ दीज आर द डायकॉट, दोघं यामध्ये डायकॉट आहेत, आणि दोघांच्याही कॅम्बियम ज्यावेळेस एकत्र येतात त्यानुसार आता इथे पहा, ज्यावेळेस इथे ग्राफ्टिंग केलं जातं त्यावेळेस इथे मधला जो पार्ट आहे जो कॅम्बियम आहे या कॅम्बियमवरती इथे फोकस होतं, आणि कॅम्बियमनुसार इथे कट केलं जातं. मग दोघांच्याही कॅम्बियम यामध्ये ॲक्टिवली यामध्ये ग्रुप ऑफ सेल इथे फॉर्म करतात, अँड दिस इज कॉल्ड ॲज द कॅलस. इथे कॅलस इथे फॉर्म होतो, अँड दिस कॅलस दीज आर फॉर्म बिकॉज ऑफ द ॲक्टिव्हिटी ऑफ बोथ कॅम्बियम्स, दॅट इज द स्टॉक अँड सियॉन. दोघांच्याही ज्या कॅम्बियम आहे त्यांच्या ॲक्टिव्हिटीनुसार इथे कॅलस फॉर्म होतं, अँड दीज आर डिफरन्शिएट अँड रिडिफरन्शिएट, अँड आफ्टर देन द प्लांट ग्रोथ दीज आर हॅपन. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, अर्ली फ्लॉवरिंग अँड फ्रुटिंग कॅन बी अचीव बाय. यामध्ये अँड इन दिस केस द अर्ली फ्लॉवरिंग अँड फ्रुटिंग दीज आर पॉसिबल बाय द प्रोसेस, अँड दिस इज द ग्राफ्टिंग. यामध्ये जर आपण पाहिलं तर कटिंग म्हणजे प्लांट कट केलं जातं, दुसरीकडे इन्सर्ट केलं जातं, त्यानुसार प्लांटची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते, आणि त्यानंतर त्याला फ्रूट फ्लॉवरिंग यामध्ये फॉर्म होतात. त्यानंतर सीडिंग म्हणजे प्लांटला सीड येतं, त्यानंतर आपण ते जमिनीत लावतो, त्यानुसार प्लांटची ग्रोथ होते, त्यानंतर त्याला फ्रूट आणि फ्लॉवरिंग येतं, आणि याला खूप वेळ यामध्ये जातो. त्याचनंतर आहे लेअरिंग देखील याच पद्धतीने आहे. पण इथे ग्राफ्टिंग अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये मॅच्युअर जी ब्रँच आहे तर ती स्टॉकमध्ये इन्सर्ट केली जाते, आणि फास्ट यामध्ये फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग यामध्ये पॉसिबल किंवा अचीव केलं जातं. अँड दिस टेक्निक दॅट इज द ग्राफ्टिंग दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट टू अचीव द फ्लॉवरिंग अँड फ्रुटिंग
इन अर्ली, म्हणजे इथे आपण अर्ली लवकरात लवकर इथे आपण फ्रुटिंग आणि फ्लावरिंग इथे घेऊ शकतो विथ द हेल्प ऑफ ग्राफ्टिंग. द नेक्स्ट क्वेश्चन, द फास्टेस्ट मेथड टू ऑब्टेन द क्लोन थ्रू. यामध्ये जो क्लोन आहे, क्लोन म्हणजे काय, द जेनेटिकली कम्प्लिटली आयडेंटिकल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे असा लिव्हिंग ऑर्गॅनिझम की ज्यामध्ये व्हेरिएशन अब्सेंट आहे, म्हणजे जो जेनेटिकली कम्प्लिटली यामध्ये सिमिलर आहे, तो ॲक्च्युली अचीव केला जातो एसेक्सुअल रिप्रोडक्शननी. व्हाय, कारण एसेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये एकाच लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून दुसरा लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होतो, यामध्ये कॉम्बिनेशन होत नाही. बट जर आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन घेतलं तर त्यामध्ये मेल आणि फिमेल यांचं कॉम्बिनेशन होतं आणि त्यानुसार जो ऑफस्प्रिंग आहे, अपत्य आहे, तर त्यामध्ये व्हेरिएशन यामध्ये दिसतं. तो कम्प्लिटली आपल्याला यामध्ये सिमिलर भेटत नाही आणि म्हणून यामध्ये क्लोन दीज आर ऑब्टेन बाय द एसेक्सुअल रिप्रोडक्शन. बट यामध्ये फास्टेस्ट मेथड इथे विचारलेली आहे आणि ऑप्शन आहे इंड्यूस म्युटेशन, पॅरासेक्सुअल हायब्रिडायझेशन, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन अँड पार्थिनोजेनेसिस. मग इथे इंड्यूस म्युटेशन म्हणजे काय, तर जे म्युटेजन आहे, काही केमिकल्स इथे यूज करून जे जेनेटिक मटेरियल आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझममधलं जे जेनेटिक मटेरियल आहे यामध्ये चेंज करून घेतला जातो आणि याला म्युटेशन म्हणतात. ॲक्च्युली दिस रिक्वायर द लॉंग टाईम, याला खूप टाईम लागतो. आता इथे अगोदर आपण एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती म्युटेशन करणार, म्हणजे म्युटेजन अप्लाय करणार, त्यानुसार त्यामध्ये म्युटेशन झालं की नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला ते प्लांट इथे ग्रो करावं लागणार, त्यानुसार ते ग्रो होईल, त्यानुसार यामध्ये त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर इथे आपल्याला डिटेक्ट होईल की यामध्ये म्युटेशन झालेलं आहे की नाही. म्हणजे ही खूप लेंदी प्रोसेस आहे, लॉंग यामध्ये प्रोसेस आहे. त्यानंतर आहे पॅरासेक्सुअल हायब्रिडायझेशन. पॅरासेक्सुअल हायब्रिडायझेशन दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सोमॅटोजेनिक हायब्रिडायझेशन. सोमॅटोजेनिक हायब्रिडायझेशन यामध्ये कॉम्बिनेशन केलं जातं टू सेल्सचं. इथे एक नवीन सेल किंवा यामध्ये कंबाईन इथे सेल फॉर्म होते आणि त्याचं डिव्हिजन होऊन इथे कॅलस फॉर्म होतं आणि त्या कॅलसची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट केली जाते विथ द हेल्प ऑफ टिश्यू कल्चर आणि त्यानुसार इथे न्यू जे प्लांट आहे तर ते यामध्ये रिजनरेशन होत असतं. मग आता ही फ्युजन करण्यासाठी किंवा हे प्लांट प्रोड्यूस करण्यासाठी यामध्ये खूप काळ जातो आणि यामध्ये दोन प्लांटचं कॉम्बिनेशन असतं, म्हणजे इथे जेनेटिकली आपल्याला आयडेंटिकल प्लांट भेटत नाही, तर यामध्ये दोघांचं कॉम्बिनेशन असतं आणि त्यानुसार नवीन प्लांट इथे फॉर्म केलं जातं. त्याचबरोबर नेक्स्ट आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आणि लास्ट आहे पार्थिनोजेनेसिस. पार्थिनोजेनेसिस म्हणजे काय, तर विदाऊट फर्टिलायझेशन फ्रूट दीज आर फॉर्म, फ्रूट यामध्ये तयार होतं, त्याला म्हणतात पार्थिनोजेनेसिस. बट यामध्ये सीड नाही, तर यामध्ये फ्रूट तयार होतं जे यामध्ये विदाऊट फ्युजन असतं आणि त्यापासून आपल्याला क्लोन फास्ट भेटत नाही कारण इथे फ्रूट भेटतं. पण व्हेजिटेटिव्ह प्रोसेस अशी आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, की यामध्ये ही फास्ट मेथड आहे की जेणेकरून आपल्याला कम्प्लिटली जेनेटिकली आयडेंटिकल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इथे भेटू शकतो, मग ते नॅचरल असेल किंवा आर्टिफिशियल असेल. त्यानंतरचा नेक्स्ट इथे क्वेश्चन आहे, द टाईप इन विच व्हेजिटेटिव्ह अँड सोमॅटिक पार्ट रिजनरेट न्यू प्लांट्स. आता इथे अ टाईप इन विच व्हेजिटेटिव्ह और सोमॅटिक पार्ट्स रिजनरेट न्यू प्लांट, असं इथे जर व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे तर त्यानुसार इथे नवीन प्लांट रिजनरेट होते, तर त्याला म्हणायचं आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. कारण मी अगोदर सांगितलं की प्लांटचं जर व्हेजिटेटिव्ह पार्टपासून नवीन प्लांट तयार होत असेल, दिस इज द एसेक्सुअल रिप्रोडक्शन, बट दिस इज कॉल्ड ॲज द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन इथे म्हणतात. आणि त्यानंतरचा इथे लास्ट प्रश्न आहे, इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन ब्रायोफायलम, ब्रायोफायलमला मराठीतून म्हणतात पानफुटी, द बर्ड आर. आता इथे त्या पानफुटीमध्ये असणारं जी बर्ड आहे त्याला काय म्हणतात, अपायकल, ॲक्झिलरी, इपीफायलस आणि त्याचबरोबर नॉर्मल. आता ॲक्च्युली अपायकल बर्ड म्हणजे काय, जी बर्ड यामध्ये टॅपरिंग किंवा एंडला येते त्याला म्हणतात अपायकल बर्ड, म्हणजे झाडाच्या जे टोकाला बर्ड येते त्याला म्हणतात अपायकल बर्ड. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲक्झिलरी बर्ड. ॲक्झिलरी बर्ड म्हणजे काय, प्लॅनच्या जी नोड रिजनला बर्ड येते त्याला म्हणतात ॲक्झिलरी बर्ड. आणि इपीफायलस म्हणजे काय, जी प्लेन सरफेसवरती येते, जसं यामध्ये प्लेन सरफेसवरती किंवा जी आपण असं म्हणू शकतो की जी लीफला बर्ड येते त्याला म्हणतात इपीफायलस. आणि त्यामुळे इथे आन्सर आहे इपीफायलस. इपीफायलस म्हणजे आता ब्रायोफायलम जर आपण घेतलं, ज्याला पानफुटी म्हणतात, म्हणजे याचं जे पान आहे त्यापासून नवीन प्लांट ग्रो होतं आणि तिथे असणाऱ्या जे इपीफायलस बर्ड आहे तर त्यानुसार नवीन प्लांट इथे ग्रो होत असतं आणि म्हणून इथे आन्सर आहे इपीफायलस. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे काही MCQs इथे फोकस केले जे बेस्ड होते एसेक्सुअल रिप्रोडक्शनवरती. सो वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर विथ नेक्स्ट टॉपिक. थँक्यू सो मच.